1988 साली बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या विस्तारासाठी मुंबई बाहेर पडले आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद सारखा महत्त्वाचा जिल्हा शिवसेनामय झाला। चंद्रकांत खैरे हे तब्बल 4 वेळा याच औरंगाबाद मतदारसंघातून संसदेत निवडून गेले। 2019 ला शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आणि एमआयएमच्या इम्तियाज जलीलांनी चंद्रकांत खैरेंना अवघ्या काही हजार मतांनी हरवत औरंगाबादवर कब्जा केला। आता 2024 ला पुन्हा एकदा इम्तियाज जलील विरुद्ध चंद्रकांत खैरे असा सामना होतो। मात्र यंदा पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले, कारण 2019 ला एक संध असलेली शिवसेना आता उभ्या फुटीमुळे 2 भागात विभागली गेली आहे। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे हे 5 वेळेला आमदार झालेले नेते छत्रपती संभाजीनगरातून खैरे आणि जलील यांच्या विरोधात उभे आहेत। आता छत्रपती संभाजीनगरच्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याची राजधानी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जो राजकीय पक्ष सत्ता करतो तोच मराठवाड्यावर देखील सत्ता गाजवतो। यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी तिरंगी लढत होती। वरकरणी बघता असंच दिसतं की संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या 2 हिंदुत्ववादी पक्षांच्या नेत्यांमध्ये हिंदुत्ववादी मतांची फूट पडून इम्तियाज जलील यांना मतविभाजनाचा फायदा होईल। पण यंदा ग्राउंडवरची परिस्थिती मात्र वेगळी दिसते। 2019 ला दलित मतांवर इम्तियाज जलील यांची भिस्त होती। प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही इम्तियाज जलीलांसोबत होती, त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात इम्तियाज जलीलांना मिळाली आणि त्यामुळेच इम्तियाज जलील हे खासदार बनले। 2024 ला वंचित बहुजन आघाडीनं एमआयएम सोबत युती केली नाही, त्यामुळे 2019 ला मिळालेली दलित मतं यंदा एमआयएम ला मिळतील याची बिलकुल शाश्वती नाही, त्यामुळे याचा फटका इम्तियाज जलील यांना बसू शकतो। चंद्रकांत खैरे हे जवळपास 20 वर्ष छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून निवडून आले होते, मात्र छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न ते 20 वर्षात सोडवू शकलेले नाहीत। धार्मिक ध्रुवीकरणावर कायम मत मागून खैरेंनी निवडणूक जिंकली असा त्यांच्यावर विरोधकांकडून आरोप केला जातो। 2019 ला इम्तियाज जलीलांनी विकासाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणून मतं मिळवली होती, त्यामुळे खैरेंच्या विरोधात आजही मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजी बघायला मिळते आणि त्याचा फटका हा खैरेंना बसू शकतो। दुसरीकडे अंबादास दानवे हे खैरेंच्याच गटातील नेते त्यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे अंबादास दानवेंची नाराजी ही चंद्रकांत खैरेंना महागात पडू शकते। संदीपान भुमरे हे 5 वेळेला पैठण विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत, मात्र त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्याने संदीपान भुमरेंची सगळी भिस्त ही छत्रपती संभाजीनगर मधल्या आमदारांवरती आहे। आत्ताच्या घडीला छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 पैकी 3 आमदार हे शिवसेनेचे आहेत, तर 2 आमदार हे भाजपचे आहेत, तर 1 ठाकरे गटाचे आमदार आहेत। आमदारांनी जर संदीपान भुमरेंचं काम नीट केलं तर संदीपान भुमरे हे खासदार होऊ शकतात, त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची एकत्रित ताकद हीच संदीपान भुमरेंची जमेची बाजू ठरली। शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसाठी एक सुप्त सहानुभूतीची लाट ही महाराष्ट्रात आहे। काँग्रेस सोबत गेल्याने मुस्लिम समाजाबद्दलची भूमिका उद्धव ठाकरेंनी मवाळ केली आहे, त्यामुळे मुस्लिमांची मतं ही चंद्रकांत खैरेंच्या बाजूने वळली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। पण चंद्रकांत खैरेंना पडणारी मुस्लिम मतं ही इम्तियाज जलीलांचं नुकसान करू शकतात, त्यामुळे 2019 ला मुस्लिम मतदारांनी एकहाती मतदान जलीलांना केलं होतं। 2024 ला मात्र काही प्रमाणात मुस्लिम मतं ही खैरेंना पडली असली तर मतविभाजनाचा उलट फटका हा जलीलांनाच होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मतं ही कायम निर्णायक राहिलेत। 2019 ला हर्षवर्धन जाधव या अपक्ष उमेदवारांना जवळपास 2.25 लाख मतं ही मराठा संघाकडून निवडणूक लढवून घेतली होती। यावेळेस मराठा आरक्षणासाठी लढा देणारे विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी उत्सुक होते। विनोद पाटील यांनी भाजपकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण ऐन वेळेला विनोद पाटलांनी माघार घेतली, त्यामुळे विनोद पाटलांचा भाजपशी असलेला घरोबा हा पर्याय संदीपान भुमरेंना फायद्याचा ठरू शकतो आणि जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतं ही महायुतीच्या विरोधात जातील अशी जी शक्यता व्यक्त केली जात होती ती छत्रपती संभाजीनगरमध्ये खोटी ठरू शकते। हर्षवर्धन जाधवांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असला तरी 2019 इतका गाजावाजा झालेला नाहीये, त्यामुळे हर्षवर्धन जाधवांचा या निवडणुकीवर किती प्रभाव राहील याबाबत साशंकता आहे। दर निवडणुकीत खाण की बाण असा थेट प्रचार शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये काय
कायम केला गेलाय. मात्र यंदा खाण आणि बाणमध्ये भर पडली आहे ती मशालीची. मात्र खाण आणि मशालीची गणित बघता यंदा पुन्हा एकदा शिवसेनेचा बाण हा अचूक लक्ष्यवेध करेल असं बोललं जातंय. लोकसभेच्या 4थ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर मधलं मतदान पार पडलंय आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60.73% इतकं मतदान झाले. पण छत्रपती संभाजीनगर मधील एकंदर राजकीय परिस्थिती पाहिली तर यंदा इथं कोण बाजी मारेल? छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार कोण असेल? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.